ते तसे आहेत म्हणून त्यांना आणलं, हेही तसेच. म्हणजे ते सांगतात की सरकार बदला आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? नाही, आणि दुसरी गोष्ट, त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरवते? त्यांचीच माणसं होती ना, अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं, आणि हे ज्यावेळेला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार. पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटली, त्यांची त्याला जंतर मंतर म्हणतात. तेच आहे की त्यांनी तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? कारण नाही, मला असं वाटतं विषयाला आता फाटे फोडण्याची आवश्यकता नाहीये. आम्ही सगळेजण आम्ही नाही, ऐका मला बोलू तर द्या. मला बोलू तर द्या. माझं म्हणणं काय आहे की जसं आज मी आणि राजा एकत्र आलेलोच आहोत, त्याच्या आधी सुद्धा मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्यांना देशाच्या भविष्याविषयी चिंता आहे, म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर सगळे भाषिक तिकडे होते, सर्व धर्मीय तिकडे होते, हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. आता ज्यांना देशाचं, कारण हा देश जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही, तर नाही तर त्यांनी मुलांना भेटायचं, ते परवा तिकडे गेले होते. पंतप्रधानाने आता मुलांना भेटण्याची गरज आहे. आणि नुसतंच असं जर का ढकलम गाडी चालणार असेल तर काय उपयोग नाहीये. नाही, आता आपण जे म्हणाला, आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे, तर रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊन यात. म्हणजे विरोधी कशाला? एक फक्त विषय आहे की तुम्ही मोर्चाचं रूट सांगितलं, पण वेळ काय आहे, किती वाजता? सकाळी 10ची जमायची वेळ आहे, साधारणपणे 11:30 पर्यंत, 11, 11:30 पर्यंत. जाहीर झालेला आहे. जंतर मंतरवर पोलीस आपल्याला पाहायला मिळतात आणि मुंबईत देखील अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी गाडीतून नेऊन पोलीस स्टेशनला वगैरे नेलं. आपण स्वतः काल विद्यार्थ्यांची आंदोलन जाहीर झाल्यानंतर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना, नेत्यांना नोटीस जाऊ शकतात, विद्यार्थ्यांची धरपकड होऊ शकते. सवय आम्हाला, यासाठी सवय आम्हाला आमच्या. नाही, इकडे आता कळेल आता. म्हणून मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे. आणि प्रश्न असा आहे ना की प्रश्न सोडवायचा आहे का चिघळवायचा आहे, ते मला असं वाटतं सरकारने बघावं. तर आज वंचितनी महाराष्ट्र आणि देशबंदची हाक दिली आहे. 26 तारखेला तुम्ही आता मोर्चा काढणार आहात. प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे आता ते जाहीर करणारे आम्हाला माहित नव्हतं, त्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलं, ती गोष्ट बरोबर आहे. आम्ही देखील जे काही, ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार, कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगी असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार. आणि आता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी. काल माझं बोलणं झालं, राहुलजींशी पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणे या गोष्टी करू. आता हे आम्ही परवाच्या मोर्चाची घोषणा तर केलेली आहे, आता त्यांना सुद्धा आम्ही सांगतोय सगळ्यांनीच, अगदी पवार साहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा, जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल, तरुणांबद्दल चिंता आहे, आणि असे अनेक भाजपची लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचं समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. मला असं वाटतं, एकच मिनिट, आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. दिल्लीला होते त्यावेळी देखील तुम्ही राहुल गांधी यांची फोन केलं, फोनवर बोलू. दिल्लीला भेटीसाठी वेळ मागितली? नाही, एक तर काय झालं, मी तिकडे रात्री पोहोचलो त्यावेळेला त्यांचं आंदोलन नुकतंच संपलं होतं आणि त्यांना मला वाटतं ते कुठलं छत्रसाल स्टेडियम तिकडे नेलं होतं. मला जंतर मंतरवरती जायचं होतं कारण अभिजित आणि सगळेजण तिकडे वाट बघत होते. मी तिकडे गेल्यानंतर मग माझी काही भेट झाली नाही, पण काल सकाळी माझं फोनवरती बोलणं झालं. अरे मी आत्ताच गेलो होतो, पण तब्येत बरी नव्हती. नाही, दुसरा मुद्दा काय माहितीये ना, जंतर मंतरवरती एक केंद्रबिंदू झालेला आहे
पण हे आता पूर्ण देशाची भावना आहे. म्हणून मी जे म्हटलं